जरा बाजूला चला लोक काय 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 लावलं काय ते गोंधळ काय चाललाय? सर बरं झालं तुम्ही आले. हे बघा नाही कमळी, हिने आज हॉस्टेलचे रूल्स ब्रेक केलेत. हिला आत्ताच्या आत्ता धक्के मारून बाहेर काढा. सर नाही सर, मी असं काहीच केलेलं नाही. हे गावछाप, खोटं नको बोलू. तू काय खोटं बोलशील ग? तुझी सच्चाई ना मला माहितीये, मी सांगते ना सगळ्यांना. हिने या हॉस्टेलमध्ये तिच्या रूम मध्ये रिशला लपवून ठेवलंय. ए काय डोसक्यावर पडलीस काय? उगं काय बी काय बोलतेस? मला कळतंय मी काय बोलते ते. तू काय करते ते तुला कळतंय का? हॉस्टेलमध्ये मला माहिती आहे तू आणि रिश लिव्ह इन मध्ये राहतायत ते. हा लिव्ह इन ते आणि काय असतंय? वाव वाव, तू उगाच मला असं डम ऍक्ट नको करूस. मला माहितीये तुला हे सगळं कळतं. ही चालाक मुलगी, हिला नसेल कळत का लिव्ह इन म्हणजे काय? लिव्ह इन म्हणजे तू आणि रिश सोबत राहताय हॉस्टेल रूम मध्ये आणि हे सगळं मला माहिती आहे. तू त्याला लपवून ठेवलंय. कुठे ठेवलंय सांग. हे बघ गावछाप सांगून टाक, नाही तर मी सगळं हॉस्टेल सर्च करेन आणि मला मग तो सापडला ना तर तुला असं किक करून बाहेर काढीन. हे अनिका बास झालं. उगं काय बी बडबड नको. सर मी असं खरंच काही केलेलं नाही. आणि ऋषी सरांना काय खूळ लागले का माझ्या बरोबर इथं राहायला? कमळी म्हणते ते बरोबर आहे. मी ऋषी सरांना ओळखतो, ते असं कधी करणार नाही. सर प्लीज 1 मिनिट. आता जे काय कराय ना ते प्रूव्ह होऊन जाईल. 1 मिनिट द्या मला. गावछाप, तुला तुझ्या मेलेल्या आईची शपथ आहे. आता खरं सांग, कोणाला लपवलंयस? बाबा इथे काय करताय तुम्ही आणि फेऱ्या कसल्या मारताय? अहो खोलीत जाऊन आराम करा. असं तुम्हाला अलाउड नाही असं बाहेर फिरणं. काय करताय तुम्ही? रोहित, ते असं एका जागी पडून राहणं मला काही जमणार नाही बाबा. मला करमत नाही. मी तर उद्यापासून ऑफिसला येण्याचा विचार करतोय. अरे आता ठणठणीत बरं आहे मी. कशाला बरं आहे? तेच तर नको होतं मला. आत्ता कुठे गोष्टी माझ्या हातात येणार होत्या आणि तितक्यात हे आले. सतीश, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. रोहित, हिला सांग की तिने ऋषीला जसं घराबाहेर काढलेलं आहे तसंच घरात आणेपर्यंत मी तिच्याशी बोलणार नाही. मी त्याबद्दलच तुमच्याशी बोलायला आले. ऐका, मी आत्ता ऋषीला घरी परत घेऊन यायलाच निघाले. काय? काय झालं? तू इतका सरप्राईज का झालास? नाही म्हणजे नयनतारा, ऋषीला पुन्हा घरी आणणं इतकं सोपं आहे असं वाटतं का तुला आता? हां, तो सहजासहजी घरी येणार नाही. हे बघ, एक लक्षात घे की आता तो एकटा नाही आहे. त्याच्याबरोबर कमळी सुद्धा आहे. मी त्याची आई आहे सतीश. त्याला घरी कसं परत आणायचं हे मला चांगलंच माहिती आहे. सर मला माहिती आहे या गावछापने ना या रूम मध्ये कोणाला तरी लपवलेलंच आहे आणि तुम्हाला मला मदत करावीच लागेल. तुम्ही नाही केली ना तर मी ग्रॅनी आजीला सांगेन. ग्रॅनी आजीला सांगून तुमच्या अगेन्स्ट कंप्लेंट फाईल करीन. ओके, तुला डाऊट आहे ना अनिका? कमळीनं ऋषी सरांना लपवून ठेवले म्हणून मी आत्ताच्या आत्ता ऋषी सरांना फोन लावतो. काय खरं खोटं काय ते आपण करून टाका. जाणं करा कॉल. हा सर बोला ना. नाही, मी तसा सहजच फोन केला. मला एवढं सांगा की सध्या आहात कुठे तुम्ही? काही म्हणजे असं काही विशेष काही नाही. साहेबाकडेच आहे, जरा एक नवीन प्रोजेक्टचं काम करतोय.
4-5 दिवस झाले इथेच राहतोय. नाही नाही, माझं खरंच काही काम नाही, मी सहजच केला होता फोन. हां हां, ठेवतो. हॅलो. कोण रे? काय माणूस आहे प्रिन्सिपल, खूपच फोन केलाय. असो, तू काहीतरी सांगत होता. जाऊ दे, आमच्या कंपनीत तिच्या जिरतोय तू. झालं समाधान? चला आता आपापल्या रूममध्ये जा, कळलं? चला. इडियट्स, तुम्हाला नीट बघता नाही आलं, अर्धवट इन्फॉर्मेशन दिली मला. का? माझा इन्सल्ट पाहावं म्हणून? नाही यार अनिका, मी जेव्हा चेक केलं होतं ना तेव्हा खरंच काहीतरी गडबड वाटत होती. आणि अगं ती निंगी आम्हाला अडवत होती, म्हणजे कन्फर्म काहीतरी होतं. आय थिंक वी आर मिसिंग समथिंग. आणि काय ऐक ना, मला काय वाटतंय, तू सरळ प्रिन्सिपल सरांनाच म्हण ना सगळ्या रूम्स चेक करूयात म्हणून. करेक्ट. सर वेट, सर मला अजूनही या गावच्यावरनं डाऊट आहे. मला अजूनही वाटतंय हिने कोणाला तरी लपवलेलं आहे. नाही सर, तुम्ही आत्ताच्या आत्ता पूर्ण कॉलेज चेक करा, पूर्ण हॉस्टेल चेक करा. आता करा तुम्ही चेक प्लीज. ओके ओके, हे बघा मॅडम, संपूर्ण हॉस्टेल चेक करा. ओके. येस सर. निंगे, तू का खोटं बोललीस? कुठे आहे? कमळे, अगं त्या माकडीच्या 2 चमचे आपल्या खोलीच्या बाहेर खुसफुस करताना दिसल्या, तेव्हाच मला शंका आली, म्हणून मी सरुका केलेलं पिवलं. निंगे, मला माहित आहे का आई इथे आहे, हे आपण कुणाला नाही सांगायचंय. खरं तू खोटं कशाला बोलतेस? तुला माहित आहे ना मला नाही आवडत खोटं बोललेलं. कमळे, तूच म्हणत असतेस की नाही, एखाद्याचा जीव वाचवायचा असेल तर तेव्हा बोललं गेलेलं खोटं त्यात काय बी वाईट नसतं. मग आता कशाला टेन्शन घेतेस? आणि तूच सांग, जर प्रिन्सिपल सरासनी काकी तर गावली तर तुला आणि तिला दोघीसनी बी हॉस्टेलच्या बाहेर काढते, मग काय करणार आहेस तू? आई कुठं आहे मला सांगा ते. अगं मी काकीला अशा ठिकाणी ठेवलंय जिथं कुणाचा बाबी तिला शोधू शकणार नाही. चल दाखव मला. या 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 बाहेर या, बाहेर. चला, इथं लपायची आता काय गरज नाही. चला. कमळे, तुला काय खूळ लागले काय? काकीला बाहेर घेऊन गेलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल. निंगे, निदान प्रिन्सिपल सरांना तरी सगळं खरं सांगायला पाहिजे की नाही? नाही यायची बाहेर. बाहेर गेलो ना तर ती माणसं मला मारून टाकतील आणि माझ्या कमळीला बी मारून टाकतील. मला इथंच थांबायचं आहे, मला नाही यायचं बाहेर.